स्वामी, आपल्या सर्वांचं लातूर सिटी न्यूज मध्ये मनापासून स्वागत करतो। आपण नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांच्या मुलाखती आपण घेत आहोत। आजच्या भागामध्ये माझ्यासोबत आहेत चाकूर पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक हाशमी मॅडम आणि त्यांच्यासोबत आपण आज संवाद साधणार आहोत। त्यांचा जीवन प्रवास जाणून घेणार आहोत आणि कशा पद्धतीने त्या या पदापर्यंत पोहोचल्या त्याचा आपण आढावा घेणार आहोत। नमस्कार मॅडम, आपलं लातूर सिटी न्यूज मध्ये मनापासून स्वागत आहे। पहिल्यांदा आपलं पूर्ण नाव, जन्म, आपले शिक्षण कुठे झालं ते आमच्या प्रेक्षकांना सांगा। माझं नाव नूरजहां वहीदुद्दीन हाशमी, मी मूळ गाव माझं उदगीर आहे। माझी जन्म तारीख आहे 11/5/1969। मॅडम, आपलं प्राथमिक, माध्यमिक, महाविद्यालयीन शिक्षण कुठे झालं? माझं प्राथमिक कन्याशाळा प्रशाला उदगीर येथे झालं। परत मी 9वी 10वी प्राथमिक कन्याशाळा वाढवणा येथे, परत कॉलेजला 11वी 12वी यशवंत कॉलेज वाढवणा येथे। ओके मॅडम, त्याच्यानंतर पोलीस क्षेत्रामध्ये आपण कशा पद्धतीने वळला, म्हणजे काय म्हणून आपल्याला पोलीस क्षेत्रामध्ये यावं? पोलीस क्षेत्रामध्ये म्हणजे आमच्या घराण्यामध्ये सगळे सुशिक्षित होते आणि सगळे शिक्षक वगैरे आहेत। त्याच्यामध्ये मी 12वी झाल्यानंतर एम्प्लॉयमेंट ऑफिसला नोंद केला होता। ते कॉल आल्यानंतर आम्ही गोष्ट पद्धतीमध्ये होतो। त्यानंतर कॉल आल्यानंतर माझे मामा उदगीर येथेच आहेत, ते दूध डेअरीमध्ये आहेत, तर त्यांनी मला बोलवले आणि म्हणले की काय कशाबद्दल कॉल आले, म्हणजे त्या गोष्ट पद्धतीमध्ये असल्यामुळे आम्हाला पोलीस खात्यात म्हणजे जावं की नाही असं विचारात पडलं होतं। त्यांनी मला समजून सांगितले की ते उडान सिरियल चालू होती त्यावेळेस आमच्या काळामध्ये, ते बघा ती पण महिलाच आहे, तुम्ही पण काय तिथं जाऊन बघा तरी एकदा। परत काय ते पुढच्या गोष्टी आहेत नशिबाच्या गोष्टी, त्या पद्धतीनं मी गेले आणि प्रथमच पहिल्या ह्याच्यामध्येच माझा ग्राउंड पण झाला, एक दिवसात सगळं मी उत्तीर्ण पण झाले, त्या दिवशी माझी भरती पण झाली एका दिवसामध्ये। पहिल्यांदा कुठल्या पदावर आपण जॉईन केला? पोलीस कॉन्स्टेबल। ओके, आपण पहिली कुठली जॉईनिंग आहे पोलीस कॉन्स्टेबल म्हणून? मी गांधी चौक येथे शहर पोलीस स्टेशन। ओके, मग तिथं काय आपला काय वेगळा अनुभव किंवा आपण नवीन होतात तेव्हा काम करण्याची काय पद्धत आपली, कशा पद्धतीने आपण काम करण्याची पद्धत आम्ही सिनियर आमचे सांगत होते या पद्धतीनं हे करायचं, फिर्याद कशी घ्यायची, महिलांना कोणत्या पद्धतीनं आपण त्यांना बोलायचं काय नाही, त्यामुळे ते सिनियर सांगत होते तसं आम्ही प्रथम गांधीचौकला त्यांचं अवलोकन केलं। ओके, त्यानंतर आपण पोलीस कॉन्स्टेबल या पदावर किती दिवस राहिलात आणि कुठे कुठे आपण नोकरी केली? गांधी चौक नंतर मी चाकूर येथे झाले अगोदर, चाकूरच्या नंतर मुरुडला गेले, मुरुडपर्यंत मी पोलीस कॉन्स्टेबलच होते। त्याच्यानंतर मुरुडला गेल्यानंतर पोलीस नाईक झाले, त्याच्यानंतर अहमदपूरला गेल्यानंतर पोलीस हेड कॉन्स्टेबल झाले, परत इथं चाकूरला आल्यानंतर ASI म्हणून। आता परत मी सुरांकळ पोस्टिंग आहे, पण मी संलग्न इथं ऑफिसला आहे, 1 महिन्यानंतर मी पोलीस उपनिरीक्षक म्हणून काम करते। मॅडम, पोलीस खातं हे फार वेगळं खातं आहे आणि त्यांना एखादी भीती वाटते, महिलांना तर महिलेच्या संरक्षणासाठी हे खातं आहे असं सगळ्यांचा समज आहे। परंतु मला या निमित्ताने एक प्रश्न आपल्याला विचारायचा की महिलांचं जर संरक्षणाचं जर असले तर काही महिला या माध्यमातून म्हणजे चुकीच्या मार्गाचा अवलंब काही कलमाच्या अनुषंगाने किंवा काही कायद्याच्या अनुषंगाने करतात, तर आपलं काय मत आहे, महिलांना काय सांगाल आपण या निमित्ताने? तक्रार करायला त्यांना समजून सांगतो आपण, खरोखर जर असेल तर त्यांना आपण घेणं भागच आहे त्यांची तक्रार। ते एखाद्या वेळेस एका चुकीची मार्गाने कोणी जात असेल तर त्यांना समजून सांगणं आपलं काम असतं। मॅडम, आपण या क्षेत्रामध्ये काम करत असताना कुठल्या असं वैशिष्ट्यपूर्ण आपण काम केलं की जे आपल्या कायम लक्षात येईल किंवा माझ्यामुळे मी एखाद्याला न्याय देऊ शकले पोलीस खात्याच्या माध्यमातून? न्याय तर मी मुलींना मी जे काय असं म्हणजे थोडंसं हे असते तर कमी वयामध्ये निघून जाणे, आवडल्याला न सांगता हे करणे, त्यांना मी मार्गदर्शन करून, आता ते नाव वगैरे मला पाठ नाही पण मी त्यांना थोडं त्यांच्या हिशोबाने सांगून करून त्यांच्या आईवडिलांच्या ताब्यात दिलेलं आहे।
ते त्यांचं व्यवस्थित झालेलं पण आहे. 498च्या केसेसमध्ये पण नवरा बायकोंचे माझ्यापर्यंत तक्रार आल्यानंतर सुद्धा मी समजून सांगून त्यांचे म्हणजे संसार बसवले आहे. मुरुडला असताना, परत चाकूरला असताना केलेलं. मॅडम, खरं तर अनेक ह्या खात्यामध्ये अनेक जणांना भीती असते. आपण ती भीती सुद्धा आता बऱ्यापैकी नाहीशी झालेली आहे. पोलीस खात्याची बरेचसे अनेक कायदे आता आणि म्हणजे पारदर्शकता आल्यामुळे झालेली आहे. आज नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं मला काही प्रश्न आपल्याला विचारायचे की आपलं घर सांभाळून आपण कशा पद्धतीनं संपूर्ण हे कामकाज केलं की घरची परिस्थिती आणि घर सांभाळून पोलीस खात्याला आपण कशा पद्धतीने मिळेल? खूप आम्हाला म्हणजे मेहनत घ्यावी लागली. आता माझी मुलं बाळ पण म्हणजे लहान होते त्यावेळेस आम्हाला सुट्टी सुद्धा 3 महिन्याची होती. त्यावेळेस 3 महिन्याची सुट्टी असताना सुद्धा लहान बाळ आम्ही मान पण बसत होते. त्यावेळेस डिव्हिजनमध्ये आम्ही 3 पोलीस स्टेशनमध्ये 1 महिना होतो त्यावेळेस. आम्ही ज्यावेळेस भरती झालो त्यावेळेस ते लहान बाळ घेऊन आम्ही ड्युट्या केलो. रेणापूर आली किंवा सुरांपाळा आली, परत आपल्याकडे चाकूरला, मी चाकूरला होते लहान बाळ झालं तेव्हा. ते आम्ही हँडल केलं त्या प्रकारे. घरचं पण बघायचं, परत त्या ड्युटी पण बघायची. लहान बाळ घेऊन एका काकेत बॅग घेऊन तसंच आम्ही पळापळी करायची. आमचे दिवस असे खूप ह्याच्यामध्ये गेलेले आहेत. मॅडम, आता नवीन ज्या महिला पोलीस भरतीमध्ये येतात किंवा पोलीस म्हणून आपल्याकडे येतात त्यांना काय आपण संदेश या निमित्तानं देणार? त्यांना पण आम्ही कसं इमानदारीनं आपली आपली ड्युटी बजवायची. महिला ज्यावेळेस कुठं अन्याय होत असेल महिलावर त्यावेळेस आपण त्यांना साथ द्यायचं, त्यांची व्यवस्थित चौकशी करायची, न्याय द्यायचं त्यांना. बाकी आपलं दुसरं तर आहेच आपलं रेग्युलरचं. महिलाविषयी पण आपण ते मार्गदर्शन देतच राहायचं, इमानदारीनं ड्युटी निभवायची. ओके, आपण बाकी महिलांना तुमच्या डिपार्टमेंटमधल्या महिलांना, बाकी समाजातल्या महिलांना आपण काय संदेश देतो नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं? काय चांगलं आपलं संसार करावे. घरामध्ये नवरा बायकोंचे भांडण वगैरे होत राहते, भांड्याला लागत असते, तरी पण थोडंसं ॲडजस्ट करून एकमेकाला सांभाळून घेऊन आपलं संसार सुखाने करावे. तर मुली असतात, मुलींनी आपल्या अभ्यासाकडे लक्ष द्यावं, त्यांनी कुठंतरी आपलं आईवडिलांचं नाव कमवावं, चांगल्या पदावर त्यांनी ड्युटीवर जावे, असं सगळं असं. तर ह्या होत्या अश्विनी मॅडम यांनी सांगितलं. त्यांची मुलाखत घेण्यामागचं कारण म्हणजे त्या एकमेव महिला अधिकारी पोलीस निरीक्षक म्हणून या ठिकाणी आहेत आणि अतिशय पोलीस विभागामध्ये काम करत असताना अनेकांना भीती असते, परंतु त्यांनी सांगितलं की अनेकांचं त्यांनी समुपदेशन करून त्यांनी न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि अशाच पोलीस अधिकाऱ्यांची समाजाला गरज आहे. आणि आपल्याही तालुक्यातल्या कोण महिला पोलीस अधिकारी त्याही तालुक्याला ओळखाव्या या उदत्त हेतूने आपण आज त्यांची मुलाखत घेतली. त्यांनी आपल्याला अत्यंत व्यस्त वेळेतून आपल्याला वेळ दिला, त्याबद्दल मॅडम आपल्या मनापासून मी धन्यवाद मानतो आणि सर्वांचे आभार. धन्यवाद.